नमस्कार. ॲडमिन मराठी वर्गतर्फे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP मधला एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्वाचा आहे. हो ना. आणि मी असं ऐकलंय की हा टॉपिक तर असा आहे की यात हमखास पूर्ण गुण मिळतात. म्हणजे महाटेटच्या तयारीसाठी हा टॉपिक पक्का करणं हे तर मस्ट आहे. अगदी बरोबर. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. पण एक मिनिट, विकासाची तत्त्व समजून घेण्याआधी विकास म्हणजे नेमकं काय हे तर माहीत पाहिजे नाही का? चला अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. तर बघा, विकास म्हणजे फक्त शरीराने वाढणं नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक या सगळ्या बदलांची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण मग वाढ आणि विकास यामध्ये नेमका फरक काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. वाढ म्हणजे काय? तर उंची वाढली, वजन वाढलं म्हणजे आपण मोजू शकतो. पण विकास हा गुणात्मक बदल आहे. म्हणजे विचार करण्याची पद्धत सुधारली, भावनांवर नियंत्रण आलं, हे मोजता येत नाही, नाही का? चला मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या तत्वाने. ते म्हणजे विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत ती कधीच थांबत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत ती अविरतपणे सुरूच असते. अच्छा, म्हणजे असं म्हणायचंय की बालक, किशोर, प्रौढ आणि वृद्ध या प्रत्येक टप्प्यावर आपल्यामध्ये काही ना काही बदल, काही ना काही विकास होतच राहतो. अगदी बरोबर. आणि इथेच एक महत्वाचा एक्झाम पॉइंट लक्षात ठेवा. परीक्षेत जर प्रश्न आला की विकास कधी थांबतो, तर त्याचं एकच उत्तर आहे, विकास कधीच थांबत नाही. ओके, विकास सतत चालतो हे तर आपल्याला कळालं. पण तो कसाही कुठेही होतो का? नाही. त्याची एक ठरलेली दिशा आणि एक ठरलेला क्रम असतो. चला आता हेच नीट समजून घेऊया. विकासाच्या ना 2 मुख्य दिशा आहेत. पहिली आहे सेफॅलोकॉडल. थोडा अवघड वाटतंय नाव, पण अर्थ सोपा आहे. विकास डोक्याकडून पायाकडे होतो. उदाहरणार्थ, बाळ चालायला शिकण्याआधी मान सावरायला शिकतं, म्हणजे डोक्यावर नियंत्रण मिळवतं. बरं, ही झाली एक दिशा. दुसरी कुठली आहे? दुसरी दिशा आहे प्रॉक्सिमोडिस्टल. म्हणजे विकास आपल्या शरीराच्या मध्यातून, म्हणजे केंद्रापासून बाहेरच्या बाजूला होतो. जसं की बाळ आधी पूर्ण हातावर नियंत्रण मिळवतं आणि मग हळूहळू बोटांनी नाजूक वस्तू पकडायला शिकतं. तर जशी विकासाला दिशा असते तसाच त्याचा एक पक्का क्रमसुद्धा असतो. यालाच विकासाच्या क्रमबद्धतेचे तत्व म्हणतात. आणि हा क्रम सगळ्यांसाठी सारखाच असतो, तो बदलत नाही. हो, हे तर अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं इथे दिसतंय, बाळ आधी बसायला शिकतं, मग उभं राहायला आणि मग कुठे ते चालायला लागतं. असं कधी होतं का की बाळ डायरेक्ट चालायला लागलं? नाही, अगदी बरोबर. हाच तो क्रम आहे जो कधीही बदलत नाही. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो. जर विकासाचा क्रम आणि दिशा सगळ्यांसाठी सारखीच असेल, तर मग प्रत्येक मूल वेगळं का असतं? याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही तत्वांमध्ये मिळणार आहे. पहिलं तत्व आहे सामान्य ते विशिष्ट. याचा अर्थ खूप सोपा आहे. मुलांच्या सुरुवातीच्या क्रिया किंवा हालचाली या खूप सामान्य, मोठ्या आणि अस्ताव्यस्त असतात, पण हळूहळू त्या अधिक नेमक्या आणि विशिष्ट होत जातात. अच्छा, आता कळलं. म्हणजे सुरुवातीला बाळ खेळण्या घेण्यासाठी पूर्ण हात पुढे करतं, ही झाली सामान्य क्रिया. मग ते हळूच ती वस्तू पकडायला शिकतं आणि पुढे जाऊन त्याच बोटांनी लिहायला पण शिकतं, ही झाली विशिष्ट क्रिया. एकदम परफेक्ट, अगदी बरोबर समजलं. आणि याच मुद्द्यावरून आपण पुढच्या महत्वाच्या तत्वाकडे येतो, वैयक्तिक फरक. हे तत्व सांगतं की विकासाचा क्रम जरी सगळ्यांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाच्या विकासाचा वेग म्हणजे गती ही वेगवेगळी असू शकते. अच्छा, म्हणजे म्हणूनच काही मुलं लवकर चालायला लागतात तर काही थोडा वेळ घेतात. प्रत्येकाचा विकासाचा वेग हा वेगळा असतो. वाह, आपण बरीच महत्वाची तत्व पाहिली आहेत. एकदम. मग आतापर्यंत जे काही आपण शिकलो ते कितपत समजलंय हे तपासायला एक छोटासा प्रश्न घेऊया का? चला तर मग, हा आहे तुमचा प्रश्न. एखादे बाळ वस्तू पकडण्याआधी पूर्ण हात हलवते. हे विकासाचे कोणते तत्व आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. नीट विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करा. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट बघतोय. तुम्ही उत्तर कमेंट करत असाल तोपर्यंत एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट. आपल्या चॅनलवर व्याकरणाची एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ती नक्की बघा. आणि हो, हे विश्लेषण आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया. ही सगळी तत्वं तर आपण शिकलो, पण परीक्षेत यावर प्रश्न नेमके कसे येतात, महाटेटमध्ये या तत्वांचा वापर कसा करायचा ते पाहू. बरोबर. आपल्याला साधारणपणे विधानावर आधारित प्रश्न, जोड्या लावा म्हणजे तत्व आणि त्याचं उदाहरण, कारण परिणाम आणि संकल्पनांवर आधारित MCQs अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार राहायला हवं. आणि यावर मास्टरी मिळवण्यासाठी काही स्मार्ट टिप्स आहेत. पहिली, प्रत्येक तत्व उदाहरणासोबतच लक्षात ठेवा. दुसरी, डोक्यापासून पायाकडे किंवा केंद्रापासून बाहेर असे जे महत्वाचे शब्द आहेत ते लक्षात ठेवा. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, जेवढे जास्त शक्य होतील तेवढे MCQs सोडवा. आणि चौथी, संकल्पना समजायला अवघड वाटली तर अशा चित्रांचा किंवा डायग्रॅम्सचा वापर करा. ओके, तर मग निघण्यापूर्वी आपण जे काही आज शिकलो त्याची एक सुपर फास्ट रिव्हिजन करूया, म्हणजे सगळं डोक्यात पक्क बसेल. मी तत्व सांगते, तुम्ही पटकन मुख्य कल्पना सांगा. रेडी? चला. सतत प्रक्रिया, कधीच थांबत नाही, क्रमबद्धता, ठराविक क्रम असतो, सामान्य ते विशिष्ट, मोठ्या हालचालींकडून सूक्ष्म हालचालींकडे, सेफॅलोकॉडल, डोक्याकडून पायाकडे, प्रॉक्सिमोडिस्टल, केंद्रापासून बाहेर, आणि शेवटचं वैयक्तिक फरक, प्रत्येकजण वेगळा असतो. उत्तम. आणि जाता जाता एक मास्टर टिप. हा अख्खा टॉपिक लक्षात ठेवायचा असेल ना, तर फक्त 3 शब्द लक्षात ठेवा: क्रम, दिशा आणि फरक. हे 3 शब्द म्हणजे या पूर्ण प्रकरणाची गुरुकिल्ली आहे असं समजा. तर आजच्यासाठी एवढंच. पण थांबा, तुमच्या सरावासाठी या टॉपिकच्या PDF नोट्स आणि एक फ्री क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती नक्की सोडवा. आणि हो, व्याकरणाची प्लेलिस्ट पाहायला विसरू नका आणि आपल्या मराठी वर्ग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मराठी वर्गसोबत शिकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया लवकरच पुढच्या विश्लेषणात.